स्टार्ट. परिच्छेद. विकसित देशांनी लोकसंख्या नियंत्रित केली असली तरी तेथील राहणीमान अति उच्च दर्जाचे असून विमान प्रवास, मोटार, बस, वातानुकूलित पासून सिमेंटचे जंगल उभारले आहे. यातून या देशांनी कार्बन उत्सर्जन अधिक केले आणि त्याचा दुष्परिणाम पर्यावरणावर झाला आहे. परिच्छेद. लोकसंख्या आणि शिक्षण या दोन्हीचा परस्परांशी असणारा संबंध लक्षात घेणे गरजेचे आहे. लोकसंख्या वाढल्याने शिक्षण व्यवस्थेवर परिणाम होईल. शिक्षणाचा दर्जा ढासळेल आणि परिणामी अशिक्षित लोकांचे प्रमाण वाढत जाईल. महत्त्वाचा भाग म्हणजे शिक्षणाचे प्रमाण कमी होताच लोकसंख्या वाढण्यास हातभार लागेल. साहजिकच शिक्षणाबाबतची जागरूकता कमी होईल. त्यानंतर पुन्हा चक्र सुरू होईल. दुसरा दुष्परिणाम म्हणजे लोकांचे आरोग्य धोक्यात सापडेल. आरोग्य विज्ञान शास्त्रज्ञ हे सातत्याने एखाद्या आजाराचे उच्चाटन करण्यासाठी काम करत असतात. त्याचवेळी दुसरा तिसरा आजार बळावला तर आरोग्य यंत्रणा गडबडून जाईल. परिच्छेद. सद्यस्थितीत जगभरातील शास्त्रज्ञांनी आपापल्या पातळीवर पाण्यातून अन्न निर्मितीचे स्रोत शोधण्याचे काम सुरू करणे गरजेचे आहे. कारण वाढत्या लोकसंख्येमुळे अगोदरच खाद्यान्न कमी मिळण्याचे प्रमाण कमी राहिले आहे. अशावेळी आगामी काळात यात आणखी घट होण्याची शक्यता आहे. पृथ्वीवर सुमारे 70% पाण्याचा भाग आहे. अशावेळी आपण पाण्यातील अन्न स्रोत शोधल्यास तो एक चांगला पर्याय ठरेल आणि मोठ्या लोकसंख्येची खाद्य पुरवठ्याची चिंता मिटेल. अन्यथा पोषणाअभावी आगामी काळात हाडांचे विकार, स्नायूंचे विकारही वाढू शकतात. वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या समस्येला कसे रोखायचे यावर आतापासूनच विचार करायला हवा. सर्वप्रथम स्रोतांचे योग्य रीतीने नियोजन करायला हवे. संसर्गजन्य आजारांना पायबंद घालण्यासाठी काम करायला हवे. लोकसंख्या वाढली तर कचरा, सांडपाणी यांची विल्हेवाट लावण्यासाठी कोणती सुविधा आहे? डास वाढणार नाहीत यासाठी काय करायला हवे? या गोष्टींवर विचार केला पाहिजे. लोक शिक्षित झाले तरच लोकसंख्या नियंत्रित राहील. त्याचवेळी प्रतिबंधात्मक उपायांवर लक्ष द्यायला हवे. परिणामकारक उपचारासाठी नियोजन करायला हवे. आरोग्य तज्ज्ञांची टीम तयार करून लोकसंख्या पर्यावरणावर काम करणाऱ्या मंडळीबरोबर वेळोवेळी बैठका घेऊन सर्वसमावेशक आराखडा तयार करायला हवा. वाढत्या लोकसंख्येवर अंकुश ठेवण्याबरोबरच चांगले शिक्षण आणि आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यावरही काम करायला हवे. स्टॉप.